राज्यभरात पावसासंदर्भातली नेमकी काय स्थिती आहे जाणून घेऊया। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेलं उजनी धरण 100% भरलं। सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली। जळगावमध्ये पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे हत्तूरच्या पाणलोट क्षेत्रातही वाढ। हत्तूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। तापी नदी पात्रात विसर्ग। बुलढाण्यात जोरदार पाऊस। नदी नाले दुथडी भरून नदीला पूर आल्यानं नदीकाठावरील शेती पिकांचं नुकसान। घरांमध्येही पाणी शिरलं। वाशिम जिल्ह्यात 2 दिवसापासून जोरदार पाऊस। मानोऱ्याच्या पिंपरी शिवारात शेतीचं नुकसान। नाल्याचं खोलीकरण न झाल्यानं पाणी शेतात घुसलं। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्यात खडकवासला धरण साखळी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी। 9 दिवसात पाणीसाठ्यात किरकोळ वाढ। खडकवासला धरणाचा पाणीसाठा 58.16% तर खडकवासला धरण साखळीचा पाणीसाठा 88.47%. वाशिमच्या खंडाळा इथला आडोळ मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला। सांडव्यातून मागील 10 ते 12 दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू। सध्या पावसाची विश्रांती, मात्र पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास पिकांचं नुकसान होण्याची भीती। चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनाथ धबधबा प्रवाहित। सुरक्षित पर्यटन स्थळ म्हणून धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। अमरावती जिल्ह्यातील 56 पाणी प्रकल्पांमध्ये 54% जलसाठा। मागील 3 दिवसातील पावसामुळे अप्पर वर्धा धरणातील जलसाठा 65%. धुळे जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पाऊस नसल्यानं कपाशीला मावा रोगाची लागण। 10 ते 12 दिवसात पाऊस न आल्यास नुकसान भरपाई दिली जाणार।